नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया विदर्भ स्टाईल खरडा चिकन। तर मी इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेलं आहे आणि इथे खोबरं किस घेतलेलं आहे, बारीक कांदा सुद्धा चिरलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत आणि थोडं आलं सुद्धा घेतलेलं आहे। इथे हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे आणि इथे कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि मी इकडे खरडा चिकन मध्ये टाकण्यासाठी पाणी सुद्धा चांगल्या प्रकारे गरम करायला ठेवलेलं आहे। तर चला आता आपण खरडा चिकन बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे मसाला काढून घेणार आहे। आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे मी आणि लगेच कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे मी आणि आता यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता याचा चांगल्या प्रकारे पेस्ट सुद्धा करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी प्युरी काढून घेतलेली आहे। तर चला आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया आणि या चिकनवर मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो सुद्धा चांगल्या प्रकारे पिळून घेणार आहे। आणि आता याच्यावरती मी थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळद आणि तुम्ही बघू शकता मी हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे। तर आता हे 10 मिनिट मी चिकन बाजूला ठेवून घेणार आहे। तर चला आता आपण आपलं खरडा चिकन बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी 1 गुटलं तेल टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये मी जिरे टाकून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं जिरं चांगल्या प्रकारे तडतडत आलेलं आहे आणि आता या लगेच यामध्ये कांदा सुद्धा टाकून घेणार आहे मी। बघू शकता इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। आता यामध्ये लगेच खोबरं किस सुद्धा टाकून घेणार आहे मी। खोबरं किस सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तेलामध्ये। आणि आता यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकून घेणार आहे। चिकनला मॅरिनेट करायच्या वेळेस मी थोडं मीठ टाकून घेतलेलं होतं, म्हणून आता मी इथे मिठाचं प्रमाण थोडं कमी करून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चम्मच धनेपूड टाकून घेतलेली आहे, थोडंसं मिक्सर मधून जे प्युरी काढली होती आपण ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही प्युरी सुद्धा मी चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे। आणि आता यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि हे पाणी मी कढईमध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला छानपैकी तयार होत चाललेला आहे। खरडा चिकन बनवायला खूप जास्त मसाल्याची गरज सुद्धा लागत नाही आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर तुम्ही इथे लिंबूच्या ऐवजी दहीचा सुद्धा वापर करू शकता आणि मॅरिनेट केलेले चिकन मसाल्यामध्ये मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपले मॅरिनेट केलेले चिकन आणि मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होत चाललेलं आहे।
आणि आता हे चिकन मी 10 मिनिट चांगल्या प्रकारे झाकून देणार आहे। तर इथे 10 मिनिट झालेले आहे आपले झाकण झाकून, आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं चिकन थोड्या प्रमाणामध्ये शिजून झालेलं आहे। आणि आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी सुद्धा टाकून घेणार आहे। मी इथे पाण्याचं प्रमाण 1 ग्लास असं टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। आणि हे एकदा मी चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे आणि नंतर लगेच 10 मिनिट चांगल्या प्रकारे सुद्धा शिजून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे 5 मिनिट झालेले आहे आपल्या खरड्या चिकनला, आणि थोडं अधिक प्रमाणामध्ये आपलं चिकन शिजलेलं सुद्धा आहे। आणि आता आणखी 5 मिनिट चांगल्या प्रकारे खरडा चिकन शिजवून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे आपले राहिलेले 5 मिनिट झालेले आहे आणि इथे आपलं खरडा चिकन तयार झालेलं आहे। आणि आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपलं चिकन खरडा तयार झालेला आहे। तर मग या चिकन खरडा खायला विदर्भाचा खादाड अनु या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।